हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तर तो खूप स्पेशल असणार आहे। कारण तर काय होतं की बऱ्याच वेळेला आपण एखादं ब्लाऊज शिवतो तर ते कस्टमरला एक वेळेला काय होतं तर थोडंसं त्याला काहीतरी चेंजेस हवे असतात त्यामध्ये, तर ते आपल्याला पटकन करता यायला हवेत। तर यासाठी आजचा जो व्हिडिओ आपला आहे तो होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मेन कापडावरती आणि जी आपल्या पाठीची धडी असते तर ती सुद्धा मी अशी एक्स्ट्रा जी आहे कट करून घेतलेली आहे। आणि जी धडी तुम्ही इथं बघू शकता की 3.5 किंवा 4 इंचाची असेल। तर सगळ्यात आधी आपण इथं जो आपला बॅक पार्ट आहे तर तो अस्तरवरती आणि मेन कपड्यावरती कट करायचा आहे। आणि आपली ही जी डिझाइन आहे तर ते डीप नेक मध्ये असल्यामुळे आपण इथं शोल्डर जे आहे तर 5.5 इंच ठेवलेला आहे। तर पूर्ण उंची जी आहे मी इथं 15 इंच घेतलेली आहे। छाती तुम्ही बघू शकता 13 इंच घेतलेली आहे आणि जी कमर आहे तर ती 11 इंच घेतलेली आहे। तर प्लस 2 इंच आपण यामध्ये मार्जिन ऍड करून छातीमध्ये आणि कमरेमध्ये घ्यायचं आहे। आणि गळा रुंदी जी आहे आपण इथं 2.25 वर ठेवलेली आहे। तर आता आपण इथे घेणार आहोत आपल्या मागच्या गळ्याचं माप। तर मागील जो गळा आहे माझा मी 11 इंचावरती ठेवणार आहे। आणि सगळ्यात आधी आपण असा स्क्वेअर आकार मार्किंग करून घ्यायचा आहे गळ्याला आणि त्यानंतरच गळ्याचा जो शेप आहे तर तो देणार आहोत। तर आता आपण शोल्डर पासून इथं 1.5 इंच आतमध्ये घ्यायचा आहे, जसं मी इथं मार्किंग केलेलं आहे। तर 1.5 इंचाचा जो स्पेस आहे आपण इथं ठेवून हे जे मार्किंग आहे 1.5 इंचावरती आपल्याला इथं करायचं आहे। आणि त्यानंतर इथं दाखवल्याप्रमाणे तुम्ही असं शेप देऊ शकता गळ्याला। तर हा शेप बघू शकता की आपण अशा पद्धतीने इथं अस्तरवरती द्यायचा आहे। तर बॉटमला तुम्ही इथं 1 इंच ठेवू शकता आणि त्यानंतर असा शेप आपण इथं आपल्या बॅक पार्टला जो आहे तर तो द्यायचा आहे। आता यामध्ये आपले 3 पॅच निघतात। तर सगळ्यात आधी आपण इथं अस्तर कटिंग करून घेणार आहोत। आता जो आपला दुसरा शेप होता तर तो आपण कट केलेला आहे। त्यानंतर आपलं बॉटमचा जो पॅच आहे तर तो कट केलेला आहे आणि दुसरा पॅच जो आहे आपल्या गळ्याचा तर तो इथं आपण असा कट केलेला आहे। तर आता यामध्ये आपले असे 2 जे पॅच आहेत तर ते निघलेले आहेत। तर अस्तरचे आपले असे 3 पार्ट जे आहेत कटिंग झालेले आहेत। तर आता आपण हे जे 2 पार्ट आहेत आपण पॅच लावणार आहोत। तर ते कॅनव्हासवरती आपल्याला सगळ्यात आधी इथं मार्किंग करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा मार्जिन ॲड करून। कारण पॅच कधी पण आपण वाढवताना कॅनव्हासवरती आपल्याला त्याला मार्जिन वाढवूनच घ्यायचं आहे, जेणेकरून ज्यावेळी आपण पॅच लावतो तर त्यावेळी ते कमी पडायला नको। तर आता इथं मी घेतलेला आहे कॅनव्हास आणि त्यानंतर कॅनव्हास मी असं स्ट्रेट लाईन असं ठेवलेलं आहे, ओपन साईडला ठेवलेला आहे। आणि त्यानंतर इथं बघू शकता की साईडला मी असं 1-1 इंच मार्जिन जे आहे कॅनव्हासला दिलेला आहे। तर ज्यावेळी आपण हे पॅच जोडेन आपल्या बॅक नेकला तर त्यावेळी आपल्याला हे कमी पडणार नाही। तर त्यासाठी आपल्याला हे जे पॅच आहे तर ते एक्स्ट्रा वाढवून घ्यायचे आहेत। तर एक पॅच जो आहे आपला असा निघलेला आहे। तर आता आपण दुसरा पॅच जो आहे तर तो असा पॅक बाजूला काढायचा आहे। तर कॅनव्हासची पॅक बाजू जी आहे आपल्याला व्यवस्थित अशी घ्यायची आहे। तर व्यवस्थित ॲडजस्ट करून मग आपण हे जो पॅच आहे आपला तिसरा तर तो काढायचा आहे। आता जो तिसरा पॅच आपण इथं काढत आहोत तर त्याच्या तिन्ही साईडला आपण इथं वाढवलेला आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता की मी वरच्या साईडला वाढवलेला आहे, साईडला वाढवलेला आणि बॉटमला सुद्धा वाढवलेला आहे। तर याच्या तिन्ही साईडला आपण इथं असं वाढवून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा अर्धा-पाऊण इंच आपण इथं एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे। तर आता हे दोन्ही पॅच तुम्ही बघू शकता की आपण असे कॅनव्हासवरती वाढवून घेतलेले आहेत। आता त्यानंतर आपण करायचं आहे आपलं मेन कापड कटिंग। तर आता हा जो आपला गळ्या साईडचा पॅच बघताय तर तो आपण काढायचा आहे आपल्या काठामध्ये, जे आपण काठ एक्स्ट्रा सेपरेट कट केले होते लाल कलरचे तर त्यामध्ये आपण हा काढायचा आहे। तर त्याआधी आपला जो तिसरा पॅच होता बॉटमचा तर तो आपण असा वेगळ्या अस्तरमध्ये काढून घ्यायचा आहे। जसं आपण कॅनव्हासवरती वाढवून घेतलं होतं मार्जिन सोबत तर तो आपण अस्तरवरती काढून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपला जो गळ्याचा पॅच होता तर तो लाल कलरच्या काठामध्ये आपण असं काढून घ्यायचा आहे। जितके तुमचे काठ असतील तितके तुम्ही हे घेऊ शकता। तर आता अशा पद्धतीने आपले पॅच जे आहे कटिंग करून झालेले आहेत। तर आता आपला जो तिसरा पॅच होता तर तो आपण मेन कापडावरती कट करणार आहोत। तर याचं जे कापड शिल्लक आपलं उरतं तर त्याच्यामध्ये आपण हा जो तिसरा पॅच आहे तर तो असा काढून घ्यायचा आहे। तर अगदी आपलं व्यवस्थित असं पॅचचे जे कटिंग आहे तर ते झालेलं आहे।
तर आता आपण लावणार आहोत इथं गळ्याला अंडरग्राऊंड पायपिंग। तर अंडरग्राऊंड पायपिंगचा जो व्हिडिओ आहे तर मी 2 वेळा अपलोड असा माझ्या चॅनलवरती केलेला आहे। जर तुम्हाला अंडरग्राऊंड पायपिंग कशी लावायची हे जर माहीत नसेल तर तुम्ही माझा तो व्हिडिओ जो आहे तर तो बघू शकता। अगदी सविस्तर मी तो तुम्हाला सांगितलेला आहे। तर तुम्हाला जर यामध्ये पायपिंग लावायची नसेल तर सिंपल तुम्ही जे अस्तर आहे आतल्या साईडला पलटी करून त्याच्यावरती लेसही फिरवू शकता। तर दोन्ही साईडला असं जे अस्तर आहे मी अपोजिट साईडला ठेवून त्याच्यावरती मी आपली जी पायपिंग आहे तर ती लावून घेतलेली आहे। आता सरळ बाजूवरती आपल्याला उलटी साईड ठेवायची आहे अस्तरची आणि त्यानंतर असे एकदम काटोकाट आपल्याला पायपिंगच्या साईडने इथं टिप मारून घ्यायची आहे आणि इथं छोटे छोटे कट्सही द्यायचे आहेत। तर दोन्ही साईड आपण अशा तयार करून घ्यायच्या आहेत सगळ्यात आधी। आता अस्तर जे आहे आतल्या साईडला आपण पूर्ण फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर सुद्धा याच्यावरती आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे। तर आता ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत मी अशा कंप्लीट करून घेतलेल्या आहेत। तर आता एक्स्ट्राचं सगळं आपण कापड जे आहे तर पूर्ण कट करून घ्यायचं आहे टिप मारून। तर ह्या दोन्ही साईड आपण अशा कंप्लीट करून घेतलेल्या आहेत। आता राहिला आपला पॅचचा भाग। तर पॅच आपण असं अपोजिट साईडला ठेवून घ्यायचं आहे जसं मी तर ठेवलेलं आहे आणि जी आपली गळ्याची बाजू आहे स्ट्रेट लाईन तर त्या बाजूला आपण अशी टिप मारून घ्यायची आहे। तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की अस्तर जे आहे आतल्या साईडला आपल्याला मध्ये घालायचं आहे, कारण ज्यावेळी आपण हे पलटी मारतो तर त्यावेळी कॅनव्हास जे आहे आतल्या साईडला आपलं असं फोल्ड होऊन जातं। तर अगदी व्यवस्थित आपण हे पॅच जे आहेत तर ते असे जोडून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर आपण ह्या गळ्याला जे पॅच आहेत आपले रेड कलरचे तर ते असे लावून घ्यायचे आहेत। तर जितकी तुम्ही आपल्या मागील गळ्याची जी लेंथ आहे ती ठेवलेली आहे तितकं तुम्ही हे मार्किंग करून लावून घ्यायचं आहे। जसं मी तर मार्किंग केलेलं आहे 11 इंचावरती आणि जी शोल्डरची जी पट्टी आहे तर मी ती 3 इंचावरती ठेवून मगच हे जे पॅच आहे तर ते लावून घेतलेले आहेत। तर आता दोन्ही साईड आपल्या इथं बघू शकता की अगदी प्रॉपर अशा आपल्या दोन्ही साईड बसलेल्या आहेत। तर आता आपण सेंटरचा जो पॅच होता तर तो इथे लावून घ्यायचा आहे। तर सेंटरचा सुद्धा पॅच लावताना जे आपलं अस्तर आहे तर सेंटरला ठेवायचं आहे आणि कॅनव्हास वरच्या साईडला ठेवायचा आहे, जेणेकरून आपण अस्तर जे आहे पलटी मारल्यानंतर कॅनव्हास जे आहे आपलं सेंटरला येतं। तर आता ह्या दोन्ही साईड ज्या आहेत आपण अशा सेंटरच्या पॅचला व्यवस्थित अशा जोडून घ्यायच्या आहेत आणि जी ब्रॉडनेस आहे गळ्याची जितकी तुम्हाला हवी आहे तितकी तुम्ही ठेवू शकता। तर मी 7 इंचावरती जी गळ्याची ब्रॉडनेस आहे तर ते ठेवलेले आहे। जर तुम्हाला जास्त ब्रॉड घालायला नाही आवडत तर तुम्ही हे थोडं कमीसुद्धा करू शकता। तर आता आपण ह्यालासुद्धा अशी पायपिंग लावून घेणार आहोत। तर आता हा जो आपण पॅच ज्यावेळी जोडलेला होता तर मी त्यावेळी माझ्या कस्टमरला हा जो फोटो आहे आपल्या बॅक नेकचा तर तो सेंड केला होता। तर त्या बोलल्या की मागची जी गळ्याची आपली पट्टी आहे तर ती थोडीशी अशी मोठी झालेली आहे, तर त्यांना एकदम अशी 3 इंचाची पट्टी जी आहे आपल्या मागच्या गळ्याची तर ती हवी आहे आणि आपली जी पट्टी झाली होती तर ती 4-4.5 इंचाची झाली होती। तर आता यामध्ये मी सेंटरला तुम्ही तर बघू शकता की आपण कशा पद्धतीने इथं थोडंसं डोकं लावून आपला जो गळा आहे पूर्ण चेंज केलेला आहे। तर आता एक्स्ट्राचं जितकं आपलं कापड शिल्लक राहिलं होतं तर ते पूर्ण आपण कटिंग करून घेतलेलं आहे। नेहमीप्रमाणे आपण टक्सही मारून घेतलेले आहेत। आता मी ते सेंटरला असा आकार काढून घेणार आहे आणि मी कमरपट्टीसुद्धा लावून इथं घेतलेली आहे। आता इथं तुम्ही बघू शकता की असा सेंटर इथं पॉईंट आपण काढून घ्यायचा आहे। तर इथं स्वीट हार्ट जो आपला शेप आहे तर तो असा मी मार्किंग करून इथं घेतलेला आहे। तर आता हा जो शेप आहे तर तो मी इथं कट करणार आहे। तर इथं बघू शकता की एक डिझाईन आपण करणार होतो वेगळी आणि झाली वेगळी। तर फायनल लुक सुद्धा तुम्ही या ब्लाऊजचा नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की तयार झाल्यानंतर हा जो ब्लाऊज आहे तर तो कसा दिसतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आता ही जी पायपिंग आहे तर मी परत त्याच्यावरती जी पायपिंग आहे तर ती लावत आहे। तर त्याचे छोटे छोटे आपण इथं कट्सही द्यायचे आहे, जेणेकरून जो आपला व्यवस्थित जो प्रॉपर आपण शेप काढला आहे तर तो शेप अगदी व्यवस्थित येण्यासाठी। आता ती पायपिंग जी आहे मी आतल्या साईडला अशी व्यवस्थित घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण याच्यावरती द्यायचे आहे दाबटीप,
जर तुम्हाला एवढं काही करायचं नसेल तर मी सिंपल असा गळा काढला होता, तर तो सिंपल जो गळा आहे तो तुम्ही तसा ठेवू शकता। तर फक्त मी मुद्दाम तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तर तुम्ही दाखवलेला आहे, कारण ज्यावेळी पॅचवर्कच्या ब्लाऊजच्या मध्ये आपल्या काही चुका होतात तर त्या आपण कशा व्यवस्थितपणे रिपेअर करायच्या तर त्यासुद्धा आपल्याला यायला पाहिजेत। तर पायपिंग आपण लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण लावणार आहोत लेस। तर लेस मी अजिबात या ब्लाऊजला जे आहे लावणार नव्हतो, पण या आता आपण जे कट केलेलं आहे तर त्याला थोडंसं फिनिशिंग येण्यासाठी मी इथं एकदम छोटीशी नाजूक जी आहे लेस इथं वापरलेली आहे। आणि लेससुद्धा बघू शकता अगदी मी वेगळ्या पद्धतीने तर जी लेस आहे तर ती लावलेली आहे। तर आता हे बघू शकता, तर कुठून सुद्धा हे वाटणार नाही की हे जे ब्लाऊज आहे आपण डिझाईन जे आहे आपण वेगळी करणार होतो आणि झाली वेगळीच। तर ह्या ज्या ट्रिक आहे तर एकदम अशा छोट्या ट्रिक आहेत तर त्या आपल्याला यायला हव्या, कारण समोरच्या जर माणसाने आपल्याला त्यामध्ये काही चेंजेस करायला लावले तर ते आपल्याला पटकन यायला हवेत। तर म्हणून मी हा जो व्हिडिओ आहे तर तो मुद्दाम तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर आता या ब्लाऊजचा जो फायनल लुक आहे तर तोही तुम्ही बघू शकता। आणि फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आजची माझी जी डिझाईन आहे तर ती कशी वाटली। तर आता इथे मी लावून घेणार आहे सेंटरला छोटासा पॅच नॉट लावून घेणार आहे, छोटेसे लटकन सुद्धा मी लावलेला आहे। तर हा फायनल लुक जो आहे आपल्या ब्लाऊजचा तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने आलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।